सोसायटीचे वीज बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स दोन्ही कमी होऊ शकतं. कसे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त सोलार पॅनल बसवून सोसायटीला दुहेरी फायदा मिळू शकतो. हो, हा नियम अनेक हाऊसिंग सोसायटींना अजून माहीतच नाही. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आपल्या इमारतीवरती सोलार पॅनल बसवू शकते. यामुळे कॉमन एरिया वीज खर्चामध्ये मोठी बचत होते. लिफ्ट, वॉटर पंप, गार्डन लाईट, कॉमन फॅसिलिटी यासाठी वीज निर्मिती करता येते. सोसायटीचा दीर्घकालीन खर्च कमी होतो. आणखी एक मोठा फायदा काय होतो तर अनेक महानगरपालिका किंवा नगरपालिका सोलार एनर्जी वापरणाऱ्या इमारतींना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत किंवा सूट देतात. यामुळे सोसायटीला केवळ वीज बिलातच नाही तर प्रॉपर्टी टॅक्समध्येही आर्थिक लाभ मिळू शकतो. सवलतीचे प्रमाण हे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमानुसार बदलू शकते. सोलार पॅनल बसवण्यासाठी काय करावे लागते? तर मॅनेजिंग कमिटीने प्रस्ताव तयार करावा, फिजिबिलिटी रिपोर्ट व खर्चाचा अंदाज घ्यावा, जनरल बॉडीची मंजुरी घ्यावी, स्ट्रक्चर स्टेबिलिटी रिपोर्ट प्राप्त करावा, नेट मीटरिंग व इतर वीज वितरण कंपनीच्या नियमांचे पालन करावे. महत्वाची बाब लक्षात ठेवा की टेरेस हा सोसायटीचा कॉमन एरिया असतो, म्हणून सोलार पॅनल बसवण्याचा खर्च किंवा निर्णय हा जनरल बॉडी घेऊ शकते. या सगळ्यामध्ये सोसायटीच्या सामान्य चुका काय होतात तर जनरल बॉडीची मंजुरी न घेणे, स्ट्रक्चर स्टॅबिलिटी रिपोर्ट न घेणे, वेंडर ॲग्रीमेंट न करणे, प्रॉपर्टी टॅक्स सवलत व गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह बाबत माहिती न होणे. सोलार पॅनल म्हणजे फक्त ग्रीन एनर्जी नाही तर ती सोसायटीच्या खर्चामध्ये बचत करणारा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे. वीज बिल कमी करा, प्रॉपर्टी टॅक्स सवलतीचा लाभ घ्या आणि आपल्या सोसायटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. धन्यवाद.